श्री भगवती गौरी माता प्रशालेत निर्भया पथकाचे मार्गदर्शन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात अक्कलकोट विभागाच्या निर्भया पथकातील महिला पोलीस अंमलदार नीता बिराजदार, रेणुका कोळी व मनीषा चिंचोळीकर यांनी सायबर निर्भया, सोशल मीडिया, बालविवाह, मोबाईलचे दुष्परिणाम, गुड टच, बॅड टच, वाहन चालवणे या संबंधित माहिती सांगितली। यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक सचिन देगावकर, पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष प्रकाश भोरे, लक्ष्मण बिराजदार, अनिल रामपुरे, शिवशंकर रामपुरे, सुरेश नवले, बादशाह पठाण, शिवानंद चौगुले, सैफन पठाण, सोमनाथ दहिटणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अंमलदार बिराजदार म्हणाल्या, महिला व मुलींच्या सुरक्षतेसाठी राज्यभरात निर्भया पथक कार्यरत असून छेडछाड रोखणे व महिलांना तातडीची मदत देणे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहेत। संकटाच्या काळात किंवा छेडछाड झाल्यास मदत मिळवण्यासाठी मुलींनी अथवा महिलांनी 112 पोलिसांसाठी 1091 महिला हेल्पलाईन किंवा 1098 बाल हेल्पलाईन या क्रमांकावर संपर्क साधावा। निर्भया पथकातील सर्व महिला पोलीस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। प्रत्येक वेळी महिला सतर्क राहिली पाहिजे। अंमलदार चिंचोळकर म्हणाल्या, निर्भया पथक हे प्रत्येक शाळा, महाविद्यालय, बस स्थानके किंवा गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून रोड रोमिओ आणि छेडछाड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवत असते। वेळोवेळी समुपदेशन व कायदेशीर कारवाई करत असते। छेडछाडीचा प्रकार आढळल्यास पहिल्यांदा समुपदेशन करून समज दिली जाते आणि त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाते। अंमलदार कोळी यांनी शाळा आणि महाविद्यालयातील मुलांना पोलिसी भाषेत विशेष मार्गदर्शन केले। आपल्या घरातील आई बहिणींसारखेच इतर महिला असतात, त्यांची सुरक्षा रक्षक म्हणून उभे राहा। आपल्या हातून झालेल्या चुकांचे परिणाम आपल्या पालकांना भोगावे लागतात। पोलिसांच्या समोर खाली माना घालून उभे राहावे लागते, याला पूर्णतः तुम्ही कारणीभूत आहात। वाहन चालवताना तुमच्या हातून अपघात झाला तर पालकांना सजा भोगावी लागते, म्हणून मुलांनो सावध राहा। मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर करा। आता मोठ्या प्रमाणावर मुले ब्लॅकमेल होत आहेत, पैशाच्या व्यवहारात चुकीचे पाऊल टाकत आहेत, फसत आहेत। जीवनात आई वडिलांना आनंदी ठेवायचे असल्यास अभ्यास करा, मोठ्या पदावर नोकरी करा, आई वडिलांना व शिक्षकांना अभिमान वाटण्यासारखे कार्य करून दाखवा, असे आवाहन त्याने केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन गुरव यांनी केले। यावेळी प्रशालेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।